काल आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे मानवाचा जीवन प्रवास हा कुठून कुठे चालत असतो त्याचं मी थोडक्यात दिग्दर्शन केलं। त्याची सुरुवात संचितापासून होते, मग प्रारब्ध, मग क्रियामाण, मग पाप पुण्य, मग नियती, मग सुख दुःख आणि मग नशीब। म्हणजे संचितापासून जी सुरुवात होते ती आपली गाडी नशिबापर्यंत जाते। हा आपला जीवन प्रवास प्रत्येकाचा चाललेला आहे, पण तो जो चाललेला आहे तो कसा तरी चाललेला आहे। तो कसा तरी न चालता योग्य रीतीने चालावा म्हणून जीवनविद्या आहे। काल मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आपल्या हृदयामध्ये एक डिवाइन बँक आहे आणि त्या डिवाइन बँकमध्ये आपण जे काही करतो बरं किंवा वाईट त्याचे ठसे अंतर्मनाच्या द्वारे डिवाइन बँकमध्ये जमा होतात आणि अनुकूल परिस्थितीची प्रगट होण्यासाठी, जीवनामध्ये प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट बघतात। ती अनुकूल परिस्थिती जेव्हा येते तेव्हा ते पाप पुण्य फळाला येतं। अशा तऱ्हेने विषय मी काल थोडक्यात सांगितला। काल मी असं सांगितलं की आज तुम्हाला मी विज्ञान पद्धतीने हा विषय समजावून सांगणार आहे। हे सांगत असताना पहिली गोष्ट महत्त्वाची ती तुम्हाला समजली पाहिजे, ती म्हणजे परमेश्वर। परमेश्वर हा विषय जर समजला नाही तर मी सांगतो हा विषय तुम्हाला समजणार नाही। म्हणून परमेश्वराची व्याख्या आम्ही दोन प्रकाराने केलेली आहे, एक निर्गुण परमेश्वर आणि एक सगुण परमेश्वर। निर्गुण परमेश्वराची व्याख्या आम्ही अशी केलेली आहे, प्रथम इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो। डिवाइन पॉवर एंडाउड विथ डिवाइन कॉन्शियसनेस, डिवाइन इंट्युशन अँड ब्लिस इज गॉड। आता मराठीत सांगतो, दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभा, ज्ञान, दिव्य आनंद यांनी युक्त अशी दिव्य शक्ती म्हणजे परमेश्वर। मी दोन्ही अर्थाने मी सांगितलं, म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीत सांगितलं निर्गुण परमेश्वर। सगुण परमेश्वर आम्ही कसा त्याची व्याख्या केली आहे की पहा, निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर। ह्या व्याख्या जर तुम्ही नीट बघितल्या तर तुमच्या ध्यानात येईल की आपण समजतो तो परमेश्वर आणि खरा परमेश्वर याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतकं अंतर आहे। हा विषय एकदा समजला, मी नेहमी सांगत असतो की परमेश्वर हा विषय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल जे अज्ञान आहे ते सर्वांच्या दुःखाचं मूळ आहे। परमेश्वराबद्दलचं अज्ञान हे सर्वांच्या दुःखाचं मूळ आहे। पुष्कळ लोक असं म्हणतात वामनराव पै नास्तिक आहेत, म्हणजे आमच्या विरुद्ध काही लोक प्रचार करतात। तो का प्रचार करतात वगैरे ते त्यांचं त्यांना राहू, पण तुम्हाला मी जाहीरपणे सांगू इच्छितो की मी पक्का आस्तिक आहे। पक्का आस्तिक।
आता पक्का आस्तिक म्हणजे काय? जे कच्चे आस्तिक असतात ते देव मानतात. जे कच्चे नास्तिक आहेत ते देव नाही असं मानतात. आम्ही पक्के आस्तिक आहोत याचा अर्थ असा की आम्ही देवाला अनुभवतो. हे मी का सांगतो आहे की आमच्याबद्दल काही लोक जे निष्कारण गैरसमज निर्माण करतात तो गैरसमज दूर व्हावा म्हणून. थोडक्यात परमेश्वर हा मी आता जो सांगितला सगुण आणि निर्गुण हे फार महत्त्वाचं आहे. सगुण आणि निर्गुण या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे. किती संबंध आहे की ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो तो एका बाजूने निर्गुण आहे, दुसऱ्या बाजूने सगुण साकार आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानिना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. तुझं अव्यक्त म्हणू की व्यक्त रे, अव्यक्ता व्यक्त दोन्ही तूच रे. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. असा तो एक संबंध अभंग आहे. सगुण आणि निर्गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निर्गुण हे प्रथम, सगुण नंतर. बी प्रथम वृक्ष नंतर, बी प्रथम वृक्ष नंतर. तसं निर्गुण प्रथम, सगुण साकार नंतर. पहिला विचार मग जीवनाला आकार. अशा तऱ्हेने आपल्या परमेश्वराबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल परमेश्वर आणि आपलं जीवन यांचा सुद्धा परस्पर संबंध आहे. आता तो संबंध कसा आहे तो लक्षात घ्या की मगाशी मी सांगितलं की नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आपल्या या शरीराच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस म्हणजे ते मानवी शरीर, त्या शरीराकडे जर तुम्ही अवलोकन केलं तर तुमच्या ध्यानात येईल की ती एक सुंदर अशी व्यवस्था आहे. डोळे, कान, नाक, हात, पाय, सगळे अवयव, पुन्हा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती, स्मृती, विस्मृती, निद्रा, जागृती आणि चैतन्य शक्ती, ह्या सर्वांचं मिळून आपलं जीवन आहे. हे सर्व मिळून आपण आहोत. ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर आपलं हे जे शरीर आहे हे दिव्य आहे हे तुमच्या ध्यानात येईल. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडला, शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर, की शरीर इतकं दिव्य आहे. देव हा शब्द सुद्धा दिव्य या धातूपासून देव हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून हे शरीर दिव्य आहे. इतकंच नाही तर शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. हा मी सगळा जो प्रपंच केला, प्रस्तावना केली, त्याचं कारण का? त्याचं कारण मला हे सांगायचं आहे की आपलं हे जे शरीर आहे हे शरीर सामान्य नाही. हे शरीर अद्भुत आहे, विलक्षण आहे, आश्चर्यकारक आहे, डिव्हाइन आहे असं हे शरीर. आणि या शरीराच्या बाबतीमध्ये मी काल सांगितलं की आपल्या आतमध्ये डिव्हाइन बँक आहे. आता दुसऱ्या दृष्टिकोनातून या शरीराकडे जर पाहिलं तर आपल्या एक गोष्ट ध्यानात येईल की हे जे शरीर ज्याला आपण म्हणतो हा एक सुंदर टेप रेकॉर्डर आहे. टेप रेकॉर्डर, तुम्ही जे टेप रेकॉर्डर पाहता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक ऑडिओ
आणि एक व्हिडिओ. ऑडिओमध्ये तुम्हाला फक्त आवाज ऐकू येतो. कोणी शिंकलं, कोणी खोकलं, कोणी गायलं, कोणी बोललं, सगळं ऐकून तुम्हाला त्या टेपवर येणार, पण दृश्य दिसणार नाही. व्हिडिओमध्ये दृश्य दिसतं आणि श्राव्य दिसतं, दोन्ही दिसतं. ऐकू पण येतं आणि चित्रही आपल्याला दिसतात. पण त्याच्या पलीकडे व्हिडिओ जाऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे व्हिडिओ जाऊ शकत नाही. आता यासमोर हा व्हिडिओ आहेच. याने तुम्हाला सर्वांना तो चित्रित करू शकेल आणि आवाजसुद्धा तो टेप करू शकेल. पण त्याला हा टेप रेकॉर्डर जे करतो ते करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. हा टेप रेकॉर्डर काय करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तुम्हाला ते आतापर्यंत कधी कळलेलंच नाही की हा जो शरीर रूपी टेप रेकॉर्डर जो आहे तो A to Z सर्व टेप करतो. A to Z तो सर्व टेप करतो. का आश्चर्य आहे बघा. तुम्हाला माहिती आहे का हे टेप करतो म्हणून? माहितीच नाही. ते माहिती नाही म्हणून मानवी जीवनाचं सर्व दुःख भरलेलं आहे. हे सगळं आपल्या ठिकाणी गुप्तपणे चाललेलं आहे, हेही आपल्याला ठाऊक नाही. ते अचूकपणे कुठेही चूक न करता सहजपणे कौशल्याने A to Z ते सगळं टेप करत असतं. आणि ते सगळं करण्याची क्रिया होत नाही तर होण्याची क्रिया असते. ते सर्व टेप होतं, सर्व टेप होतं. तुमच्या मनामध्ये येणारा एक विचार मनात तो सुद्धा टेप होतो. आपल्या या टेप रेकॉर्डरवर तो टेप होतो. किती आश्चर्य बघा. तुम्ही जे पाहता ते सगळं टेप होतं. तुम्ही जे ऐकता ते सगळं टेप होतं. तुम्ही जे बोलता ते सगळं टेप होतं. तुम्ही या शरीराच्या द्वारे जे जे काही करता, मग ते विचार असतील, इच्छा असेल, बोलणं असेल किंवा करणं असेल, सर्व टेप होतं, सर्व टेप होतं. आणि हे जे टेप होतं ते सहज टेप होत असतं. ऑटोमॅटिकली ते टेप होतं. काय बघा, म्हणून ऑटोमॅटिक हा शब्द मी वापरलेला आहे. निसर्ग नियमासहित स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक, स्वयंनियंत्रित म्हणजे सेल्फ रेग्युलेटरी, नैसर्गिक म्हणजे नॅचरल, पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटाईज, आणि व्यवस्था म्हणजे ऑर्डर. व्यवस्था म्हणजे ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर म्हणतो की नाही, ऑर्डर. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे. आणि या ठिकाणी ऑटोमॅटिकली सगळं काही टेप करण्याची व्यवस्था आहे. ती आहे हे सुद्धा तुम्हाला ठाऊक नाही. ते टेप होतं आहे ते तुम्हाला ज्ञात नाही. आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, त्याचा पत्ता नाही. किती अज्ञान आहे बघा. माणूस हा प्राणी किती अज्ञानी आहे. आपण ज्यांना सुशिक्षित म्हणतो, सुसंस्कारित म्हणतो, त्यांना सुद्धा हे माहिती नसतं. हे आपण लक्षात ठेवा. जगामध्ये हे जर माहीत होईल तर जगाचं नंदनवन होईल. जगाचं नंदनवन व्हायला पाहिजे असेल, मी स्वर्ग शब्द नाही वापरत,
त्या स्वर्गात जायची घाई नको. जगाचं नंदनवन पॅराडाईस जर व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण जे काही करतो, मग ते विचार असतील, इच्छा असेल, उच्चार असेल किंवा आचार, ते सर्व टेप होतं. सर्व टेप होतं A to Z. तुम्ही रस्त्यातून आता घरातून निघालात आणि इथे येईपर्यंत तुम्ही जे पाहिलं ते सगळं टेप झालं. तुम्ही जे ऐकलं ते सर्व टेप झालं. तुम्ही जे बोलला ते सर्व टेप झालं. तुम्ही जे मनात विचार आणले ते सर्व टेप झाले. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुमचा हा जो व्हिडिओ आणि ऑडिओ आहे त्याच्यावर केलेलं टेप पुसून टाकता येतं. इथे ते पुसून टाकता येत नाही. इथे ते पुसून टाकता येत नाही. आणि हे जे काही टेप होतं तो आपला एक रेकॉर्ड होतो. तो आपला रेकॉर्ड होतो की ज्याच्या अधिष्ठानावर आपलं फ्युचर तयार होत असतं. आपलं फ्युचर तयार होत असतं. म्हणून आपण जे करतो, बोलतो, विचार करतो, चिंतन करतो, इच्छा करतो, संकल्प करतो, ते सर्व टेप होतं आणि तो एक मोठा रेकॉर्ड होऊन आपल्या भविष्याचं अधिष्ठान बनतं. ही गोष्ट जर तुमच्या ध्यानात जर आली तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती होईल. तुम्ही म्हणा वामनराव, हे तुम्ही सांगताय खरं आहे, पण पटायला जरा कठीण जाते. तर त्याला मी तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला पटेल की आपल्या ठिकाणी सगळं जे रेकॉर्ड होतं ते कसं. तुम्ही जे जे काही केलेलं आहे बघा. तुम्ही एकेकाळी शाळेत जात होता, एकेकाळी तुम्ही कॉलेजमध्ये जात होता, एकेकाळी तुम्ही खेळ खेळत होता, एकेकाळी तुम्ही अनेक गोष्टी केल्या. आता तुम्ही त्या सर्व आठवण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आठवतात. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आठवतात. का आठवतात? म्हणजे शाळेतल्या गोष्टी जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या सर्व गोष्टी खाली जातात आणि शाळेतल्या आठवणी वर येतात. आणि आपण शाळेमध्ये काय काय केलं वगैरे ते सगळं आठवायला लागतं. नंतर कॉलेजमध्ये आपण गेलो, त्या कॉलेजमध्ये आपण FY, म्हणजे आमच्या वेळेचं सांगतो, FY, मग इंटर, मग ज्युनियर आणि मग सिनियर, मग ग्रॅज्युएट, असं जे व्हायचं. त्या कॉलेजमध्ये 4 वर्ष आम्ही कुठे वसत होतो, आम्ही काय करत होतो, काय पाहत होतो, आम्हाला प्रोफेसर कोण होते, भर 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 आठवायला लागतं. भर 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 आठवायला लागतं. आता मला सांगा, मगाशी शाळेतल्या आठवणी काढल्या तेव्हा बाकीच्या खाली गेल्या आणि शाळेतल्या आठवणी वर आल्या. आता कॉलेजच्या आठवणी काढल्याबरोबर बाकीचं सगळं खाली गेलं आणि कॉलेजच्या आठवणी वर आल्या. नंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न कराल त्या गोष्टी तुम्ही जेव्हा आठवाल तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी तळाला गेलेल्या असतील. म्हणजे त्या गोडाऊनमध्ये, तो गोडाऊन मी काय सांगितलं, संचित म्हणजे गोडाऊन. त्या गोडाऊनमध्ये वर येतात, खाली जातात, वर येतात, खाली येतात. आणि कशामुळे? तुम्ही नुसतं स्मरण केल्याबरोबर. म्हणून स्मरणाला महत्त्व आहे. म्हणून संत सांगतात नामस्मरण करा. त्याचं कारण ते आहे. स्मरण ज्याला आपण म्हणतो त्याचं किती महत्त्व आहे
की नुसतं स्मरण केल्याबरोबर भार 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 आपल्याला आठवायला लागतं. स्मरण रूपी बटन आपण दाबलं भर 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 आपल्याला आठवायला लागतं. पुन्हा दुसरं बटन दाबलं दुसऱ्या गोष्टी आठवायला लागतात. आता मला तुम्ही सांगा, हे आहे कुठे? या शरीराच्या आतमध्ये कुठे आहे हे? जरा कापून बघा शरीर जरा कापून बघा. नका प्रत्यक्ष करू. शरीर कापलं ना तर तुम्हाला हाडं, रक्त, मांस एवढंच मिळेल, बाकी काही मिळणार नाही. मग हे सगळं रेकॉर्ड कुठे केलेलं आहे? हे रेकॉर्ड होतं कुठे? हे रेकॉर्डिंग चालतं कसं? हे आपोआप घडतं कसं? सगळं अद्भुत, सगळं अद्भुत. कळलं की नाही? म्हणून शरीर साक्षात परमेश्वर. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या